सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आणि सावली दोघेजण एकमेकांच्या समोर आलेले असतात. तब्बल 8 वर्षानंतर दोघांचा आमनासामना झालेला असतो. पण दोघांच्याही डोळ्यामध्ये एकमेकांबद्दलचे फक्त प्रश्न दिसत असतात. इथे सारंग सावलीवरती रागवलेला असतो, तर सावली सारंगवरती रागवलेली असते. दोघेही एकमेकांकडे संशयानेच बघत असतात. तो संशय अशा कारणाने असतो, की तू मला सोडून का गेलीस? माझं एवढं काय चुकलं होतं, की माझ्याबरोबर असलेले सगळे नातेसंबंध तोडून मला फक्त एका थोबाडीत दिल्यामुळे त्या गोष्टीवरून जज करून तू मला सोडून निघून गेलीस? तर सावलीचं आता म्हणणं असं असतं, की मी एवढी मोठी आनंदाची बातमी दिली होती. तुम्ही माझ्या कानाखाली दिलेली असतानासुद्धा मनामध्ये कुठलाही राग आणि तिरस्कार न ठेवता मी प्रेग्नंट आहे हे समजल्यानंतर मी घरपर्यंत आले. ही बातमी मी सांगितली, पण तरीसुद्धा तुम्ही माझी चौकशी करायला आला नाहीत. उलट तुम्ही मला मारण्यासाठी काही 4 माणसं पाठवलीत. माझ्यासमोर इथे त्यांना उभं केलंत आणि माझ्याबरोबरचे नाते तोडायला सांगितलेत आणि ते सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या 4 माणसांची गरज लागली. इतका मोठा गैरसमज हा दोघांमध्ये झालेला असतो. तेव्हा सावली म्हणत असते, की खरंच मला जे वाटते ते योग्य आहे ना? सारंग माझ्याबरोबर चुकीचे वागलेत ना? की माझा कुणीतरी गैरसमज करून दिलाय, गैरसमज झालाय आणि माझ्या नात्याला, माझ्या नवऱ्याला कुणाची तरी दृष्ट लागली का? असा विचारसुद्धा एका क्षणाला तिच्या मनामध्ये येतो आणि पुन्हा ती म्हणते, जाऊ दे. जेव्हा मी भेटले तेव्हा मला वाटत होतं, की इतक्या वर्षानंतर भेटले, घट्ट तुम्हाला मिठी मारावी. पण नाही, जोपर्यंत मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाही ना, तोपर्यंत मी काहीही निष्कर्ष काढणार नाही, असं तिने ठरवलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सारंगची अवस्थासुद्धा तीच असते, की मला बोललं पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी पण काही स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सारंग सावली एकमेकांबरोबर बोलत असतात. पण इथे जगन्नाथने त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. जगन्नाथने जाऊन बाभूळ गावामध्ये जे सरपंच आहेत ना, त्या नवरा बायकोला त्यांनी इथे आता सारंग आणि सावली या दोघांच्या समोर आणून उभं केलेलं असतं. तेव्हा इथे सरपंचांनी आता सारंगच्या मनातला गैरसमज दूर केलेला असतो. सावली प्रेग्नंट असल्याची गोष्ट त्यांनी आता सारंगसमोर सांगितलेली असते आणि सरपंचांनी सावली आणि सारंगमधला गैरसमज दूर करताच इथे आता सारंग आणि सावली दोघेजण एकत्र येतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि एकमेकांना माफसुद्धा करतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता सारंग म्हणत असतो, की सावली, तू मला सोडून गेलीस आणि पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाहीस. असं का केलंस तू? तर सावली इथे आता विचार करत असते, सारंग सर, मी प्रेग्नेंट होते ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला आले आणि तुम्ही मला साधं भेटायलासुद्धा आला नाहीत, मला फोनसुद्धा केला नाहीत आणि काय केलं तुम्ही? माझ्याबरोबर नाते तोडायला त्या 4 माणसांना पाठवलं. ही गोष्ट तिला आवडलेली नसते. दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दल संशय आणि त्याचबद्दल खूप मोठा गैरसमज असतो. आणि आता सारंग म्हणतो, पण नाही, जोपर्यंत मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही ना मिळत, तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो, की मी उद्याच्या उद्या जातो आणि सावलीबरोबर बोलतो. त्यानंतर ओवी त्या ठिकाणी येते आणि ती म्हणत असते, की बाबा चल, आपल्याला जायचं आहे ना? हे बघ, काल कार्यक्रम होता म्हणून सुट्टी दिली होती, पण आज आपल्याला जावं लागणार आहे. तेव्हा तो म्हणत असतो, की हे बघ, आता त्या क्लासला तू जायचं नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते, का बाबा? तो म्हणतो, सांगितलं ना एकदा, तुला आता त्या गाण्याच्या क्लासला मी घेऊन जाणार नाही. तुला जर गाणं शिकायचं असेल तर दुसरीकडे क्लास लावतो तुला, पण तिथे नाही जायचं तू. तेव्हा अमृता म्हणते, का सारंग, तू असं का करतोयस? अरे तिला तिथेच आवडतं ना, अबीरच्या आईकडे, मग जाऊ दे ना तिला. ओवी म्हणते, बाबा, मी जाणार म्हणजे जाणार. मला अबीरच्या आईच्या जवळच गाणं शिकायचं आहे. त्या खूप चांगल्या टीचर आहेत, माझ्यावरती खूप प्रेम करतात, मला तिथेच जायचं आहे बाबा. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ओवी, एकदा सांगून कळत नाही का तुला? सांगितलं ना तुला की त्या क्लासला तू जायचं नाही म्हणून. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, पण अरे काय घडलंय, काही सांगशील का?
तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, वहिनी मी आत्ताच काही नाही सांगणार आहे तुला, पण ओवीला समजावून सांग, ती अति आगाऊपणा करायला लागली. तेव्हा ओवी म्हणते, बाबा आगाऊपणा करतोय. काकू तू सांग ना बाबाला, अबीरच्या आईजवळ त्यांची काय दुश्मनी आहे, का ते मला तिथे पाठवत नाही आहेत. आधी तर सगळं काही ठीक होतं ना, कालपासूनच काहीतरी बिनसलंय त्याचं. तेव्हा सारंग म्हणतो की ओवी जाऊन आता थोडा वेळ अभ्यास करत बस. पण काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुला अबीरच्या आईकडे गाणं शिकायला घेऊन जाणार नाही, असं त्याने क्लिअर केलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ओवीला त्या गोष्टीचा खूप जास्त राग येत असतो. ओवीला आता तिथे घेऊन जात नाही, पण सारंग मात्र आता गुरुकुलमध्ये सावलीला भेटायला जातो. तेव्हा तिथे सारंग आलेला असतो. तेव्हा ओवीला इथे घेऊन न येण्याचं कारण म्हणजे त्याला सावलीबरोबर एकट्यात बोलायचं असतं. उगाच ओवी ऐकणार, बघणार आणि हजार प्रश्न पडणार. त्यापेक्षा त्याने एकटं जाणं पसंत केलेलं असतं. तेव्हा सारंग तिथे जातो आणि म्हणत असतो की मला सावली मॅडम यांना भेटायचं आहे. तेव्हा सारंगला आतमध्ये सोडलं जातं. तेव्हा तिथे जगन्नाथसुद्धा असतो. जगन्नाथ म्हणत असतो की सारंग तू इथे. तेव्हा सारंग म्हणतो की जगन्नाथजी, मला सावलीला भेटायचं आहे, तिच्याजवळ मला बोलायचं आहे. 8 वर्षांमध्ये ती कुठे होती, मला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला आता तिच्याकडून घ्यायचं आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, मी बोलावतो तिला. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की सावली, सारंग आलाय तुला भेटायला, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सावली म्हणते, जगन्नाथजी पण मला आता सारंगला भेटायचं नाही आहे, भेटून काय करू, आणि त्यांना माझ्याशी काय बोलायचं तरी काय आहे. कारण आता ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त पुढे निघून गेलेत आणि त्यामुळे मला त्यांच्या आयुष्यात जागा नाही आहे आणि म्हणूनच त्यांनासुद्धा आता माझ्या आयुष्यामध्ये अजिबात जागा नाही. त्यामुळे बोलण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाही असं सांगा तुम्ही त्यांना आणि त्यांना जाऊ द्या त्यांच्या कामासाठी. उगाच माझ्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ हा वाया जाता कामा नये. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, सावली मी तुला एवढंच सांगेन बाळा, सारंग इथे आलाय, तुला खूप प्रश्न पडलेत ना, खूप प्रश्नांचा भडीमार झालाय ना तुझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये. मग जाऊन त्याच्याशी बोल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माग. जसं तो मागेल तसं तू सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माग. निदान नंतर असं तरी वाटायला नको की आपण काही बोललोच नाही, आपण काही विचारलंच नाही, असं तुझ्या मनामध्ये राहणार नाही. तेव्हा जसं इथे सारंग तुला काही विचारायला आलाय, तसंच तू सुद्धा जा आणि त्या प्रश्नांची सगळी उत्तरं माग, असं इथे आता जगन्नाथ तिला समजावून सांगतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावली बाहेर येते. सारंग तिच्याकडे बघत असतो आणि त्यानंतर दोघेजण एकमेकांच्या समोर उभं राहून फक्त एकमेकांना डोळे भरून बघत असतात. एकमेकांकडे इथे डोळ्यामध्ये पाणी आणून आता ते डबडबलेल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत असतात आणि मनामध्ये फक्त एकच विचार की एवढं प्रेम असताना मला सोडून कशी गेलीस तू सावली, का तू परत आली नाहीस. तर सावली म्हणत असते की तुम्ही इतकं प्रेम करत असताना का मला जाऊ दिलं, का मला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीत, ते सुद्धा तेव्हा जेव्हा मला सगळ्यात जास्त तुमची गरज होती, तुमच्या आधाराची गरज होती. मी प्रेग्नेंट होते सारंग, 2 बाळांना जन्म देणार होते मी, तरीसुद्धा तुम्ही माझा विचार केला नाहीत, असं सावली म्हणते. तेव्हा इथे सारंग म्हणतो, का सावली, का सोडून गेलीस मला. तेव्हा इथे मी तुझ्यावरती हात उगारला म्हणून, कधीतरी रागाच्या भरामध्ये आपण हात उगारतो, मान्य करतो माझं चुकलं, माझी चूक झाली, पण म्हणून एवढी मोठी शिक्षा दिलीस तू मला. मला 8 वर्ष सोडून निघून गेलीस. एकदासुद्धा माझा मनामध्ये विचार आला नाही तुझ्या की परत यावं, का आली नाहीस तू परत. तेव्हा सावली म्हणते, काय येणार होती मी, सांगा ना. हात उगारला त्याचं वाईट नाहीच वाटत आहे मला, अधिकार आहे तुमचा, कधी चुकले तर तुम्ही माझ्यावरती हात उगारूच शकता. पण ज्या पद्धतीने हात उगारलात आणि जी वेळ होती ना ती चुकीची होती. त्या वेळेला तुमच्या साथीची गरज होती. तुम्ही प्रत्येक वेळेला माझी साथ दिली असं नाही, साथ दिली नाही असं नाही, तुम्ही प्रत्येक वेळेला माझी साथ दिलीत. बरोबर चुकीमध्ये तुम्ही माझ्याबरोबर होता. पण त्या वेळेला जेव्हा मला खरंच तुमच्या आधाराची गरज होती, तेव्हा मात्र तुम्ही मला एकटीला टाकलंत आणि तेव्हा तुमच्या आई चुकीच्या असतानासुद्धा त्या बोलतायत ते बरोबर असं मानून तुम्ही त्यांच्यासमोरच माझ्यावरती हात उगारलात आणि मी बरोबर असूनसुद्धा मला चुकीचं तुम्ही इथे ठरवून मोकळे झालात. तेव्हा इथे सावली म्हणते, आणि त्यानंतर तर तुम्ही जे वागलात ना सारंग सर, ते खूप चुकीचं होतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, काय चुकीचं वागलो मी. तेव्हा सावली म्हणते की एवढी मोठी आनंदाची बातमी तुम्हाला दिली आणि तुम्ही काय केलं, तुम्ही साधी विचारपूस तर नाहीच केली,
उलट मला तुमच्यापासून दूर करण्यासाठी 4 माणसं पाठवलीत मला मारण्यासाठी. तेव्हा सारंग म्हणतो, काय सावली हे काय बोलतेस तू? तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो, मला खरंच काही माहिती नाही आहे, हे काय बोलतेस तू? आणि सावली, अबीर तुला आई अशी हाक मारतो म्हणजे मला याचा अर्थ नाही कळला. अबीर हा तुला आई म्हणतो तो तुझा मुलगा आहे? तेव्हा इथे आता पहिला प्रश्न असा आलेला असतो, तो म्हणजे संशय पण असतो आणि नक्की आता अबीर कुणाचा मुलगा आहे हे त्याला जाणूनसुद्धा घ्यायचं असतं. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की आता या दोघांमधला गैरसमज फक्त एकच व्यक्ती दूर करू शकते. सावलीने जगन्नाथला सांगितलेलं असतं की जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा बाभुळगावचे सरपंच आणि त्यांची बायको या दोघांनी तिची मदत केली होती. त्यांनीच खरं तर सांगितलं होतं की तू प्रेग्नेंट आहेस म्हणून. तेव्हा जगन्नाथ आता बाभुळगावच्या सरपंचांना फोन करतो आणि म्हणतो की आताच्या आता तुम्हाला जे लोकेशन पाठवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पोचा. तेव्हा गुरुकुलचा ॲड्रेस दिलेला असतो आणि त्या ठिकाणी आता बाभुळगावच्या सरपंचांना बोलावलेलं असतं. ते सुद्धा तडक तिथे यायला निघतात सावलीसाठी. सावली आणि सारंगमधला गैरसमज दूर करण्यासाठी ते सुद्धा तिथे यायला तयार होतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्या ठिकाणी सावली आणि सारंगचं बोलणं सुरू असतं आणि तिथे जगन्नाथ येतो आणि म्हणतो, माफ करा तुमचं बोलणं थोडंसं कानावरती पडलं आणि म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला कुठेतरी माझी आणि यांची पण गरज आहे. तेव्हा तिथे बाभुळगावचे सरपंच आलेले असतात. जगन्नाथ म्हणतो की 8 वर्षांपूर्वी जेव्हा सावली तुमच्याकडे आली तेव्हा नेमकं काय घडलं होतं? तेव्हा सरपंच म्हणतात की पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला. 8 वर्ष सावळी बाळा अगं कुठे होतीस तू? तुला खूप मिस केलं. आणि 8 वर्षांपूर्वी सावली आमच्या गावात आली होती. तेव्हा तिला चक्कर आली. चक्कर आल्यानंतर ती खाली पडली. तेव्हा माझी बायको म्हणाली की सावली तू हॉस्पिटलला जा आणि तुझं चेकअप करून घे. मला असं वाटतं तू आई होणार आहेस, तू प्रेग्नंट आहेस असं मला वाटतंय. कारण तुला आलेली चक्कर ही काही नॉर्मल नव्हती. तुला होणाऱ्या कोरड्या उलट्या ह्या पण नॉर्मल नाही आहेत. तेव्हा मीच आता सावलीबरोबर गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर तिचे सगळे प्रेग्नन्सी रिपोर्ट केले, ते पॉझिटिव्ह आले. सावली प्रेग्नंट आहे हे समजलं आणि मग ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी आणि सावली तुमच्या घरीसुद्धा आलो. तिने आता प्रेग्नन्सी रिपोर्ट हे राजकुमारकडे दिले. राजकुमार दादांना तिने सांगितलं की सारंग सरांना सांगा सावली भेटायला आली म्हणून. तेव्हा राजकुमार म्हणाला की सावली तू आत्ताच घरामध्ये येऊ नकोस, सगळेजण तुझा राग करतायत, सारंग आणि आईसुद्धा. त्यामुळे तू आता घरामध्ये येऊ नकोस, तू आधी जा. हे प्रेग्नन्सी रिपोर्ट मी सारंगला देतो, मग सारंग तुला फोन करेल नाहीतर तुला भेटायला येईल असा निरोप दिला. पण इथे सावली मॅडमला तुम्ही काही भेटायला आलातच नाही. तेव्हा मी सावली मॅडमला सांगितलं की तुम्ही आता आमच्या घरी चला, तुम्ही थोडे दिवस तिथे राहा. पण त्यासुद्धा माझ्या इथे राहायला तयार झाल्या होत्या, पण अचानकपणे त्या कुठे गायब झाल्या. त्यानंतर मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्या काही मला सापडल्या नाही. पण तुम्ही त्यांची विचारपूस करायला का नाही आला सारंग सर? बाभुळगावला तरी यायचं होतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो, कुठले प्रेग्नन्सी रिपोर्ट? ते राजकुमार दादाकडे दिले होते, ते तर डिवोर्स पेपर होते ना. तेव्हा सावली म्हणते, काय डिवोर्स पेपर? मी तुम्हाला डिवोर्स का देईन सारंग? मी आनंदाची बातमी सांगायला आले होते, घरी परत आले होते आणि प्रेग्नन्सी रिपोर्ट मी राजकुमार दादांना दिलेही होते. आता त्यांनी तुम्हाला दाखवले की नाही दाखवले ते मला माहीत नाही. त्यांनी तुम्हाला काय दाखवलं हे मला माहीत नाही. तेव्हा इथे आता जगन्नाथ म्हणतो की सरपंच साहेब जे बोलत आहेत ते खरं आहे सारंग. त्यावेळेला ते सावली बरोबरच होते आणि ते सुद्धा तुमच्या घरपर्यंत आले होते सावलीला घेऊन. तेव्हा इथे आता सावली प्रेग्नेंट होती जेव्हा ती घरातून बाहेर पडली होती आणि तिने इथे आता 2 बाळांना जन्म दिला. त्यातला त्याचा मुलगा अबीर आहे आणि मुलीला ते गुंड लोक घेऊन गेले हे सुद्धा सावलीने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ही गोष्टसुद्धा आता क्लिअर झालेली असते की गुंड लोकांनी ज्या मुलीला किडनॅप केलं कदाचित ती मुलगी ओवी तर नाही आहे ना. आणि त्यामुळे ती गोष्टसुद्धा क्लिअर झालेली असते. ओवी आणि अबीर ही 2 आपली मुलं आहेत. आणि त्याचबरोबर इथे सावली आनंदाची बातमी सांगायला घरी आली होती. म्हणजे याचा अर्थ राजकुमारने आमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवलीच नाही की सावली प्रेग्नेंट आहे म्हणून. त्याने तर सांगितलं की सावली ही डिवोर्स द्यायला आली. त्यामुळे इथे आता जगन्नाथने
सरपंचांना तिथे बोलवल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि तेव्हा इथे सारंगला समजलेलं असतं की सावळीची काही चूक नाही आहे. खरं तर चूक राजकुमारची आहे, ज्याने गैरसमज पसरवला आणि त्यामुळे सावली आणि सारंगमधले सगळे गैरसमज हे आता जगन्नाथ आणि सरपंचने मिटवलेले असतात आणि तेव्हा दोघेजण एकमेकांना माफ करतात. दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि कायमस्वरूपी एकत्र आलेले असतात.